नमस्कार. विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. ज्यांना नवरात्रीचे 9 दिवसांचे उपवास जमत नाहीत त्यांनी हे 9 संकल्प करा. त्याचे नक्कीच उपवासाइतकेच फळ मिळेल. उपवासाने आपले शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. आपले शरीर आतून शुद्ध होते. त्याचप्रमाणे उपवास केल्यानंतर कायिक, वाचिक, मानसिक उपवासाने तनामनाची शुद्धी होते. ज्यांना या नवरात्रात 9 दिवस जगदंबेची उपासना उपवास करून करता येणार नाही त्यांनी पुढे दिलेल्या पथ्यांची म्हणजेच मानसिक संकल्पांची जोड दिली तर उपवास न करताही त्यांची उपासना नक्कीच फळास येईल व पूर्णत्वास जाईल. जसा आपण न खाऊन शारीरिक उपवास करतो व न खाऊन राहू शकतो तसेच आपण मानसिक उपवासही करू शकतो. जसे की न रागवता राहणे अर्थात रागाचा उपवास करणे, चिडचिड रागा न करणे. हा उपवास शक्य तेवढा कडक आपण करू शकतो आणि करावाच. केवळ व्यक्त होणारा राग नाही तर मनातूनही कुणाबद्दल द्वेष, मत्सर, असूया वाटणार नाही याची काळजी घ्यावी. तरच मनात सात्विक विचारांचा नंदादीप अखंड तेवत राहील व आपला मानसिक उपवास सार्थक होईल. त्यासोबतच या 9 दिवसांत विवाहितांनी शरीरसंग टाळावा. मनावर, शरीरावर, वासनेवर नियंत्रण मिळवावे, संयम ठेवावा एवढाच त्यामागील हेतू आहे. याने मनही पवित्र राहील व शरीरही पवित्र राहील. विषयात अडकलेले मन ध्यानावर केंद्रित होत नाही, परमार्थात लागत नाही. फक्त शरीराने उपवास करून मनाने अपवित्र व वासनायुक्त विचार ठेवले तर शारीरिक उपवास करूनही काहीच फायदा होत नाही. वाईट बघू नका, बोलू नका, ऐकू नका असे आपण लहानपणापासूनच मोठ्या माणसांकडून ऐकत आलोत व लहानांना आपण हेच शिकवत आहोत. या 9 दिवसांत वाईट गोष्टींऐवजी चांगलेच बोला, चांगलेच ऐका व चांगलेच पहा, ज्यामुळे परिणामही चांगलेच होतील व मानसिक उपवासाचे फळही आपल्याला चांगलेच मिळेल. सणासुदीला जसे आपण नवरात्र पाठोपाठ दसरा, दिवाळी अशी या निमित्ताने आपण आपल्या घराची आवराआवर करतो. साफसफाई करून जाळ्या जळमटे काढून टाकतो. जे घरात नको ते बाहेर टाकून देतो. तसेच अडगळीत पडलेल्या आठवणी, हेवे दावे, नको त्या गोष्टी मनातून काढून टाका व मग पहा मन किती रिकामं होईल व स्वच्छ होईल. मग हे स्वच्छ व रिकामं मन चांगल्या व पवित्र विचारांनी भरून टाका. या 9 दिवसांतच नाही तर मी म्हणते पूर्ण आयुष्यभर कोणीही स्त्रीचा अपमान करणार नाही अशी शपथ सर्वांनी घ्या. नारीचा सन्मान करा हीच आपली संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीत स्त्रीला मातेचा दर्जा दिलेला आहे. तो कायम मनात व ध्यानात ठेवा व वागण्यात व आचरणात आणा. स्त्रीला सन्मान तर द्याच पण ही गोष्टही कायम लक्षात ठेवा की कुणीही आई बहिणीवरून शिवीगाळ करणार नाही अशी सर्वांनी शपथ घ्या. ज्यांना पूर्ण वेळ उपाशी राहता येणार नाही त्यांनी फलाहार करावा किंवा एक वेळ जेवण करावे, परंतु सतत उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करू नये. उपवास ही एक प्रकारे तपश्चर्या असते. त्यासाठी मनोनिग्रह हवा. फक्त उपवासाचे पदार्थ खाण्याऐवजी रोजचे जेवण सात्विक भाजी भाकरीचे जेवण करूनही केलेला उपवास चालू शकेल. 9 दिवस फलाहार राहणे जमले नाही तर कमीत कमी शाकाहारी जेवण करावे. अर्थातच मांसाहार करणे तसेच कांदा लसूण वर्ज्य असावा. मद्यपान तर करूच नये. हे पदार्थ तामसी भाव जागृत करणारे आहेत. वर सांगितल्याप्रमाणे रागाचा उपवास धरायचा असेल तर या पदार्थाचा उपवास करावा लागेल व विकारांवर नियंत्रण ठेवावे लागेल. आपण जसं अन्न ग्रहण करतो तशीच आपली वृत्ती बनते. म्हणून पूर्वीचे लोक फक्त घरचे अन्न ग्रहण करत असत. आपण निदान 9 दिवस तरी परान्न अर्थात बाहेरचे अन्न खाणे टाळण्याचा संकल्प करावा. या सर्व पथ्याचा उपयोग काय असा प्रश्न तुमच्या मनात येईल तर त्याचे उत्तर एकच, समाधान. तेच समाधान जे मिळवण्यासाठी सर्व लोक रात्रंदिवस धडपड करत असतात. कुठं थांबावं हे कळलं तर मनाचा वेग नियंत्रणात येतो व जो समाधानी असतो त्यालाच कुठे थांबायचे ते कळते. आणि जर आपलं मन नियंत्रणात आले तर उपवास आणि उपासना या दोन्ही गोष्टी फलदायी ठरतील.
आज आपण पाहिलेली ही माहिती आपल्याला कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि आवडली असल्यास लाईक करून कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.